नमस्कार मंडळी. तर आता बघा सकाळचं पाणी आलं आहे, कारण रोजच 7 वाजता पाणी येतं. तर आता मी लागले होते पाणी वगैरे भरायला. तर बघूया आता आज गॅदरिंग वगैरे आहे का काय. कुंड्या वगैरे इकडे बघा तुम्हाला समोर दिसतात. ह्या साईडला कुंड्या अशा ठेवल्या त्या वळीने, कारण तिकडं थोडासा टेज वगैरे घालायचा असतो त्यामुळे. तर आता पाणी वगैरे सुटलं आहे, मी पाणी भरते. तर आता बघा शाळेची मुलं वगैरे आली ती. बहुतेक असं वाटतं की आज गॅदरिंग असावं. तर आता मुलं वगैरे शाळेचे आले, खेळायला लागलेत. शिक्षक वगैरे अजून यायचे. पूर्णपणे असं काढायला आला आहे. ह्याच्या जर पाती आहेत त्या थोड्याशा ओल्या आहेत तोपर्यंत काढायचं असतो. पात्या आता वाळायला लागल्यात थोड्या थोड्याशा. तर ह्या थोड्या थोड्याशा बघा वाळायला लागल्या त्या पाती. त्यामुळे आता ओला आहे तोपर्यंतच आपण लसूण काढून घेणार आहे लवकरच. तर इकडे पण आपण गवारी आणि थोडीशी काकडी अशी टोकली. तर यामध्ये तणकट जे तण आहे ते भरपूर प्रमाणात बघा इथं आले. तर काय माहिती ह्याच्या आधी पण आपण तण वगैरे इथलं काढलेलं होतं, तरी पण बघा एवढा अशी वेल आता आलेले ते हातात येत नाही येत वेल. पण थोडेसे हातात वगैरे आले तर आपण ही वेल सगळे आहे ते काढून घेणार आहोत. तर इकडे पण थोडं थोडं आपण काकडीचं वगैरे किंवा गवारी अशी टोकलेली ह्या ओप्यामध्ये पण. आणि ह्या ज्या शेवऱ्या आहेत त्या शेवऱ्याचा जो मवा असतो तो मवा गवारीवरती जर पडला तर गवारीला मवा येतो सगळा. तर ह्या शेवऱ्या पण आपण आता काढायला सांगणार आहोत लवकरच. ह्याच्या बिया आहेत शेवऱ्याच्या त्या ठेवायच्या काढून आपल्या शेतामध्ये बांधायचं एका साईडला वगैरे बेरण्यासाठी लावता येतात. आणि ह्याचं कापून जेव्हा आपण कट करून काढतो त्यावेळेला आणि फुटवायला पाणी पाजल्यानंतर जेव्हा आपण ओप्याला पाणी पाजतो त्यावेळेला गवारीला पण पाणी थोडं थोडं जेव्हा आपण पाजत असतो त्यावेळेला शिवरीला पण पाणी जातं, त्यामुळे आणि फुटवा येत असतो. हे बघा आपली जी गवारी येते तुम्हाला मी दाखवते कशी आली. तर या उगवून आली बघा गवारी. तर ही आपण देशी गवारी आहे ती लावलेली आहे. तर मस्त अशी गवारी बघा आपली उगवून आले. आणि तिथं जिथं जे गॅप पडलेलं आहे तर तिथं पण मी मागणं पुन्हा जेव्हा पाणी द्यायचं होतं त्यावेळेला टोकून घेतले. तर हा जो ओपा होता बघा, हा ओपा. तर ह्या ओप्यात मागच्या पाण्याला मी टोकलेली होती गवारी. आता फक्त इकडचा एक ओपा राहिला आहे, तोही आज कवर करायचा. भांगून वगैरे स्वच्छ करून ह्यामध्ये पण गवारी लावून घ्यायची. आता लसूण पण पूर्ण काढण्यासाठी आलं आहे, तर लसूण पण आता काढायचं आहे. तर इकडे जो हत्ती गावात आहे तो पण बघा असा काढला आहे, कारण हत्ती गवतामुळे काय होतं, जी आपण गवारी लावलेली आहे तर त्या गवारीला सावली वगैरे असं चालत नाही. जरा तरी सूर्याची किरण वगैरे त्याच्यावरती पडली पाहिजे, ऊन वगैरे असं लागतं. त्यासाठी आपण तिकडचं थोडं थोडं हत्ती गावात बघा आहे तो काढण्यासाठी सांगितलं होतं, तो काढलेला आहे. कारण सावली अजिबात गवारीला चालत नाही, पाणी पण जास्त नाही चालत, जास्त खतं वगैरे अशी नाही चालत गवारीला. तर बघा खूप छान अशी आपली गवारी उगवून आली. तर काल आपला गहू शेतातला होता तो काढून झालेला होता. आणि गहू काढून झाल्यानंतर खूप असा कंटाळा आला होता. काल आता तुम्हाला रेसिपी शेअर करणार होते. काल चिकन आणलेलं होतं आणि त्याची गावाकडच्या पद्धतीने जे आपण बनवतो त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार होते. पण काल खूप असा कंटाळा आला होता, त्यामुळे तुमच्याशी मी शेअर केली नाही ती रेसिपी. तर बघा सकाळचं कवळं असं ऊन आता लागते. लसूण पण आपला काढायचं राहिलं, कारण आता आज उद्या म्हणता दुसरं जे आपलं शेत आहे त्या शेतातलं काम लागल्यामुळे लसूण मागच राहिले अजून काढायचा. तर 1-2 दिवसात लसूण पण काढून घेणं गरजेचं आहे तितकाच. आणि हा जो उपाय तो आज आपण तयार करणार आहोत. स्वच्छ असा भांगून वगैरे घेतला पाहिजे. आणि भांगून झाल्यानंतर मग थोडंसं कुदळीनं असं भुसभुशीत करून घ्यावं लागतं. आणि नंतर मग आपण गवारी आहे ती टोकणार आहोत. तर आता मला जे आपण हे टोकलेलं होतं काकडीचं जे बी होतं ते, तर आता आपण इथे दिसते का बघा काकडी. तर आलीत काकडीचे पण बघा उगवून आलेत. तर ह्याचे जे बघा काकडीचे जे रोप आहे ते, तर ह्याचे जे वेल आहे ते पसरतात असे. अगदी देशी काकडी असते बघा तशी काकडी आपण लावलेली. तर काकडी जर म्हणायला गेलं तर आपण पहिल्यांदाच लावली. तर आलेली उगवून ती पण. तर आपण जी मागणं जी गवारी टोकलेली होती मागून, तर ती पण आता थोडी थोडी उगवायला लागली. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आता बघा. तर ही बघा जी आपण मागणं गवारी जी टोकलेली होती तर ती पण आता थोडी थोडी उगवायला लागली. तर आता ह्याला पाण्याची गरज आहे, कारण चिरा वगैरे अशा पडल्या त्या. तर ऊन असं लागतं की भरपूर असं ऊन लागतं. आणि एक दिन दीड महिन्याने बघा पावसाचं वातावरण असं तयार व्हायला आतापासून चालू होतं. वादळी जे पाऊस असतो तो चालू होतो बघा. एकदमच वारे येते, एकदमच पाऊस विजा वगैरे व्हायला चालू होतं. त्यामुळे मग गवारीला कसं जास्त पाणी चालत नाही पाऊस वगैरे असं. मग फुलकळी जी असते ना ती झडते त्याची, असं होतं. त्यामुळे आणि यावेळेला मला कसं झालं गवारीची लावण्यासाठी ना खूपच लेट झालं आहे. त्यामुळे आता आता तर चांगली आली गवारी. एक पाणी दिल्यानंतर आणि खुरपं वगैरे ह्यामध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते. तर काकडी जी होती त्याची बिया आपण लावली ती येते की नाही मला असं वाटलं होतं, पण नाही आल्या. काकडी पण खूप छान अशी आली बघा. खूप छान असं सकाळचं वातावरण झालं. आणि रानातली पण आपली जी कामं आहे ती पण आता झालेली आहे. फक्त आता ज्या गव्हाच्या ज्या पेंड्या आहेत त्या गोळा करायच्या फक्त बाकी आहेत. त्या गोळा केल्यानंतर मळणीची मशीन जेव्हा येते त्यावेळेला मळून तेवढं घेतलं ना गहू, मग आपल्या शेतातलं थोडंफार तरी कामं होतात. थोडंसं जे लागणीत मोठे मोठे जे तण आलेले आहे ते तेवढं काढून घ्यायचं, म्हणजे पायाभरणी जास्त उसाला ती करून घ्यायचे. ती बारीक जे तण असतं ते जेव्हा आपण भर लावतो उचला त्यावेळेला ते निघून जातं. म्हणजे मोठं तण आहे ते तसं होत नाही. त्यामुळे ते आता गहू झाल्यानंतर ते मोठं मोठं तण आहे ते काढून घ्यायचं. असं थोडंफार जर काम आहे ते बघत बघत तिकडचं पण आपलं थोडेसे हे जे ओपे आपले जे तयार आहेत त्यामध्ये पण काही नाही काही लावायचा प्रयत्न असतो शिल्लक. असं मोकळं ठेवून चालत नाही. दरवर्षी काही नाही काही कांदा लसूण गवारी असं काही नाही काही तर मी करत असते ह्यामध्ये ओप्यामध्ये. माणसाने कसं असतं थोडं काही नाही काही करत राहिलेलं कधी पण चांगलं असतं. तर आपली शेती आहे म्हणलं तर केलंच पाहिजे आपल्याला. तर आता हे पाण्याला आले बघा. तर तुम्हाला गावाकडची व्हिडिओ बघायला आवडतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.